सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचा संयम आता तुटत चालला आहे. सर्वोच्च न्यायालयात 2 वेळा निकाल लागूनही कर्मचाऱ्यांना अजूनही त्यांच्या हक्काचा पगार मिळालेला नाही. 30 वर्षे सेवा दिल्यानंतरही कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्कासाठी वणवण फिरावं लागणार का? एसटी प्रशासनाचा बेजबाबदारपणा आता सगळ्यांसमोर स्पष्ट होत आहे. प्रत्येक न्यायालयात पराभव होऊनही अद्याप वेतन का दिलं जात नाही? अखेर कधी मिळणार कर्मचाऱ्यांना त्यांचे थकीत वेतन? प्रशासनाच्या मनमानीमुळे केवळ कायद्याचाच भंग होत नाही, तर त्यांनी आयुष्यभर एसटी साठी मेहनत केलेल्या कर्मचाऱ्यांची थट्टा होत आहे. आता आमचं एकच म्हणणं आहे की कामगाराच्या बाजूने जो निकाल आला आहे त्याची पुढली कुठली स्टेप न घेता कामगारांना त्यांच्या ताबडतोब त्याचं थकीत मोबदला, ग्रॅच्युटी आहे, उपदान आहे, सुट्यांचे पैसे आहे, जी काही कोणी थकीत रक्कम आहे ती त्यांनी अदा करावी. एस टी पुढले पाऊल घेऊ नये. आणि हा जो महामंडळाचा जो खर्च होत आहे हा एस टीच्या प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे आणि हा पैसा जो खर्च झाला कामगाराचा हा कामगाराच्या वैयक्तिक खिशातून झाला आहे. यामुळे प्रशासनाला याची कुठली झळ नाही आहे. आणि याच गोष्टीकरता जे जबाबदार असतील, आमचं असं एक म्हणणं आहे, जे याकरता जे प्रशासन जबाबदार असतील त्यांच्या त्या जबाबदार व्यक्तीकडून हा पैसा वसूल करण्यात यावा आणि पुढे अशी घटना वारंवार होऊ नये आणि आम्हाला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्रास देऊ नये ही आमची इच्छा आहे. आणि यामध्ये कसं आहे की आमच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये काही लोक बिचारे मरण पावलेले आहेत, काहींना आम्हाला अल्पशा पेन्शन आहे 2000 3000 आणि अशामध्ये आमचं उपदान आणि सुट्याचे पैसे थकीत काही असलेले ते त्यांनी थांबवून ठेवले आहे. आम्ही उदरनिर्वाह करायचा कसा हा आमचा ज्वलंत प्रश्न आहे. एस टीने तुमच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की यांनी प्रसारमाध्यमाच्या मागणी सांगू इच्छितो की त्यांनी आमचा उर्वरित थकीत रक्कम ताबडतोब अदा करावी हीच आमची विनंती आहे. सेवानिवृत्त एसटी कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या थकीत वेतनासाठी संघर्ष करत आहे. इंडस्ट्रियल कोर्ट, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय या तिन्ही स्तरावर केस जिंकूनही एसटी प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. 2007 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बकाया रक्कम अदा करण्यात आली होती. मात्र 8 वर्षानंतर प्रशासनाने स्वतःच नवीन आदेश काढून वेतन कपातीचा फतवा जारी केला. विरोधात कर्मचाऱ्यांनी पुन्हा इंडस्ट्रियल कोर्टात याचिका दाखल केली आणि 2018 मध्ये निकाल त्यांच्या बाजूने लागला. पण प्रशासनाने हार न मानता 2019 मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली आणि 10 ऑगस्ट 2023 रोजी पुन्हा निकाल कर्मचाऱ्यांच्या बाजूने लागला. यावरही समाधान न मानता प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि 27 फेब्रुवारी 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा कर्मचाऱ्यांच्याच बाजूने निकाल दिला. पण अद्यापही प्रशासन थकीत वेतन देण्यास तयार नाही. माझी अशी विनंती आहे की सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आता लागलेला आहे अलीकडेच, या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी अशी विनंती आमचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष साहेब महामंडळाचे संजय शेट्टीजी, त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री या सगळ्यांना आणि परिवहन मंत्री विशेष करून आमचे कुटुंब प्रमुख आहे श्री सरनाईकजी यांनी या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी व सेवानिवृत्त कर्मचारी जे आहेत सेवानिवृत्त कर्मचारी प्रश्न विचारत आहे. अखेर किती वेळा त्यांना त्यांच्या हक्कासाठी लढावं लागणार? प्रशासन न्यायालयांवर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे, पण आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचा पगार द्यायला तयार नाही. जर लवकरच न्याय मिळाला नाही तर हा मुद्दा अधिक तीव्र होऊ शकतो आणि प्रशासनाला प्रचंड विरोधाला सामोरे जाऊ लागू शकते.